महाकारणी तथागत गौतम बुद्धांचा, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब करांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, रामभाऊ साठेंचा, बिरसा मुंडांचा, सर्व महापुरुषांचा, सर्व कॅमेरा आहे शाळेवर, त्या शाळेची कॅमेरे पहा. 2 आरोपी हे त्यांना पुन्हा गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना झाली. ती अतिशय भारतीय नाही जगाला लाजणारी घटना अशी घडली आहे. त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही 7 तारखेला शेनगाव बंदचे आवाहन केलेले आहे. यापुढे आम्ही अशी घटना घडली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू अशी मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर सूचना देत आहे शासनाला. यापुढे अशा घटना घडू नये. मी संजय दिलीप वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष या नात्याने बोलतो की रिसोड रोडवर वाडोना फाट्यावर जे महाकारणी तथागत गौतम बुद्ध आहेत, शांतीचा संदेश देणारे, त्या मूर्तीची तोडफोड केली काही मनोवादी विचाराच्या सर्गीच्या लोकांनी. तर पोलीस प्रशासनाला अशी मी त्यांना विनंती करतो की चौकशी करून गुन्हेगारावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी व सर्व महापुरुषांना निवेदन करतो की जे वाढवणं येते घटनेचा निषेध करतो. सर्वप्रथम निषेध करतो. मला सांगा, अशा घटना अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची जर अशी अपमान होत असत तर या महाराष्ट्रात राहून काय प्रगती. हे जर एवढे जर नरेंद्र मोदी असतील, कोणतं सरकार असतील, जर बाहेर देशात गेले तर काय सांगतात, आम्ही भारतातून आलो पण कोणाचे बुद्धाच्या देशाकडून आलो, त्यांना बुद्ध मूर्तीचं भेट देतात. आणि अशी जर त्यांच्या मूर्तीची अवहेलना होत असत तर याचा तात्पुरता मी तीव्र निषेधच नोंदवतो. आणि जे येणाऱ्या पुढे 7 दिवसात आम्ही जे निवेदन दिलेले, बंदची हाक दिलेली, की निश्चितच तीव्र आंदोलनात उभारणं होईल आणि